फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपला दररोजचा सकाळी 7 वाजताचा हा चालू घडामोडीचा लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरणासह विश्लेषण करत असतो आणि त्या स्पष्टीकरणाद्वारे किमान 50 ते 60 क्वेश्चन तुमचे प्रत्येक लेक्चरमध्ये कव्हर झाले पाहिजे असा आपला हा टार्गेट असतो. तर तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका आणि मित्रांनो शेअर सुद्धा करत चला. तर आपला जो विषय असणार आहे आजचा तो फार महत्त्वाचा आहे प्रत्येक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून. तर कोणताही प्रश्न मिस करू नका आणि व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, इंडियाचा सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससी साठी सुद्धा अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आणि हे घेताना जर तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, 19 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कॉम्बॅट टेस्ट होणार आहे एमपीएससी राज्यसेवेसाठी, ज्यामध्ये 50 प्रश्न 60 मिनिटात सोडवायचे आहे. आणि ही जी टेस्ट आहे ही सगळी न्यू सिलेबसवर बेस्ड आहे, टॉप क्रिएटर्सद्वारे तयार केलेली आहे आणि लाईव्ह टेस्ट होणार आहे. आणि सगळ्यांचा डिटेल एक्सप्लेनेशन एज्युकेटर्सद्वारे तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जे फर्स्ट टू 100 पर्यंत रँक येणारे विद्यार्थी असतील या टेस्टमध्ये, त्यांना 10 लाखांपर्यंतच्या स्कॉलरशिप वाटप केल्या जाणार आहे. अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा कोड यूज करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये भाग घेऊ शकता. इतकंच नाही तर 18 डिसेंबर आणि 19 डिसेंबरला अजून 2 टेस्ट होणार आहे, प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा. याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 50 रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 लाखांपर्यंतच्या स्कॉलरशिप वाटप अनअकॅडमी तर्फे होणार आहे. आणि या सुद्धा दोन्ही टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे असतील तर कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा आणि अनअकॅडमी मित्रांनो लवकरच जॉईन करून घ्या, कारण की लवकरच सगळ्या बॅचेची प्राइस हाईक होणार आहे. तुम्हाला भुर्दंड बसू नये म्हणून आजच या बॅच जॉईन करा. प्रश्न क्रमांक 106, CDS बिपिन रावत यांच्या निधनानंतर जनरल नरवणे यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे? तर बऱ्याचशा ठिकाणी नाही का मुलांमध्ये कन्फ्युजन हे आहे की नवीन जे CDS आहे नरवणे यांना बनवण्यात आलेला आहे. तर नाही, अजूनही नरवणे यांना CDS बनवण्यात आलेलं नाही आहे. ओके, तर आजची जी दिनांक आहे की 17 डिसेंबर पर्यंत तरी ही काही अजूनही असं काही डिसिजन झालेलं नाहीये. त्यांच्याकडे जबाबदारी कोणती सोपवण्यात आली आहे? तर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे COSC, चीफ ऑफ स्टाफ कमिटी. चीफ ऑफ स्टाफ कमिटीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आणि हा सुद्धा एक महत्वाचा पद आहे आणि असं मानलं जात आहे की ही फर्स्ट स्टेप आहे टुवर्ड्स CDS बनण्याच्या, म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनण्याच्या जाण्याकडली ही पहिली पायरी आता याला मानलं जात आहे. याच्यानंतर नुकतं काही दिवसांमध्येच त्यांना आता हे CDS सुद्धा बनवण्यात येणार आहे. तर चला आपण थोडं डिटेलमध्ये स्पष्टीकरण पाहूया. तर भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख म्हणजे CDS तिन्ही दलाचे प्रमुख असतात. बिपिन रावत यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा जुनी व्यवस्था अंमलात आणण्यात आली आहे. जुनी व्यवस्था म्हणजे जेव्हा CDSचं पद बनण्याआधी जशी व्यवस्था होती तशीच आता पुन्हा अंमलात आली आहे. तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांमध्ये वरिष्ठ असणारे जनरल नरवणे यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता हा दुसरा गोष्ट तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट माहित झाली की कोणाला बनवलं जाते चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा अध्यक्ष कोणाला बनवलं जाते? तर तिन्ही दलाच्या प्रमुखांपैकी जो जास्त सिनियर असेल त्याला हा पद दिलं जाते. जनरल नरवणे हे 5 महिन्यात लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होत असल्यामुळे त्यांची CDS पदी नियुक्ती करणे हे धोरणीपणाचे राहील असे मत लष्कराचे निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं असताना सरकारने यासाठी हालचाली सुरू केली आहे. आणि या संबंधात लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या वरिष्ठ कमांडर्सची एक लहान समिती सरकार नेमेल असे या घडामोडीशी संबंधित असलेल्यांनी सांगितलंय. आणि तिन्ही सेवांतील अधिकाऱ्यांच्या शिफारशींच्या आधारे 2-3 दिवसात या समितीतील नावांना अंतिम रूप दिले जाईल आणि नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. तर आजची जी न्यूज आहे त्याच्यानुसार जनरल नरवणे काय बनले आहे? COSC चीफ ऑफ स्टाफ कमिटी. हे पहिलेचं पद म्हणजे CDS बनण्याआधी हा पद कार्यरत होतं. कोणाला बनवलं जाते? तिन्ही दलांपैकी जो हेड आहे, तिन्ही दलाचे हेड आहे त्याच्यातला जो सिनियर असेल त्यांना हे बनवलं जाते. तर CDS बनण्याकडची पहिली पायरी मानली जात आहे, परंतु अजूनही 17 डिसेंबर पर्यंत तरी त्यांना अजून हा CDS बनवण्यात आलेलं नाहीये. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 7, CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद कोणत्या समितीच्या शिफारशीवरून तयार करण्यात आलं? बघा, हा सुद्धा एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न ठरतो. कोण बनलं, कधी बनलं, सेकंड कोण बनणार याकडे आपण लक्ष देतो, पण CDS हा बनण्यासाठीचं हे पद निर्माण करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलं हे आपल्याला माहित नसते. तर हा सुद्धा आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे. तर यासाठी शिफारस केली होती के सुब्रमण्यम समितीने. कोणी? के सुब्रमण्यम समितीने 1999च्या कारगिल युद्धानंतर हे पद निर्माण करण्याची शिफारस केली होती.
जेव्हा कारगिलचं युद्ध झालं होतं तेव्हा तिन्ही सेनांमध्ये जी मिसअंडरस्टँडिंग होती किंवा एकत्र येऊन जो लढा दिला पाहिजे तो त्याचा अभाव आढळला होता, त्याचा स्टडी झाल्यानंतर तेव्हा ही समिती गठीत करण्यात आली होती. आणि या के सुब्रमण्यम समितीनं तिथं सल्ला दिला होता की सीडीएस नावाचं पद निर्माण केलं जावं, जेणेकरून तिन्ही जे सेना दल आहे त्यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि एका स्टेजवर येऊन तिघांनी युद्धामधील प्लॅनिंग करता आली पाहिजे. तर के सुब्रमण्यम समितीच्या सल्ल्यानुसार सीडीएस हे पद निर्माण करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर सीडीएस हे पद केव्हा निर्माण करण्यात आलं? ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरतो. तशी शिफारस तर 1999 नंतरच करण्यात आली होती, पण निर्माण कधी करण्यात आलं? तर सीडीएस हे पद निर्माण करण्यात आलं होतं 2019ला. 15 ऑगस्ट 2019च्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी हे पद निर्माण करण्याची घोषणा केली आणि 24 डिसेंबर 2019ला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी CCS कमिटी सुद्धा म्हटलं जाते तिला, औपचारिकरित्या या पदाची निर्मितीची त्यांनी घोषणा केली होती 24 डिसेंबर 2019ला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 109. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय एक महत्वाची चालू घडामोड किंवा महत्वाची गोष्ट ठरली आहे, जे की फार तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा आज हेडलाईनमध्ये दिसलीच असेल की सुप्रीम कोर्टाने कोणत्या प्राण्यांच्या शर्यतीवरील बंदी उठवली आहे. तर ती आहे बैलगाडी शर्यत. काल सुप्रीम कोर्टाने फार मोठा निर्णय दिलाय, त्याच्यामुळे हा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विषय ठरतो. तर बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडी शर्यतीवरील बंदी आता उठवली आहे. आणि बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती आणि त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. 7 वर्षानंतर या निर्णयामुळे बैलगाडी शर्यत पुन्हा राज्यात आता सुरू होणार आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरतो. तर बैलगाडी शर्यती संबंधी सुद्धा दुसरे अजून काही क्वेश्चन आहेत जे आपण पाहूया, जे प्रशिक्षण दृष्टिकोन फार महत्वाचे ठरतात की यामध्ये कोणती अशी समिती नेमण्यात आली होती याचा अभ्यास करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 110. बैल हा धावणारा प्राणी आहे हे सिद्ध करण्यासाठी राज्य शासनानं कोणती समिती नेमली होती? रोहतगी समिती, राणे समिती, खानविलकर समिती की रविकुमार समिती? तर याच्यातली नाही का, इथं थोडं ऑप्शन थोडेसे चुकले, याच्यातली एकही समिती नाहीये. तर याच्यातली जी समिती होती ती होती सत्यशोधन समिती. सत्यशोधन समिती. लक्षात घ्या, चारही ऑप्शन चुकीचे आहे. लक्षात ठेवा, इथं हे चारही ऑप्शन चुकीचे आलेले आहेत. तर ती कोणती होती? सत्यशोधन समिती. लक्षात ठेवा, सत्यशोधन समिती ही राज्य सरकारने नेमली होती. तर बैलगाडी शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती रविकुमार आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली आणि राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. बैल हा धावणारा प्राणी आहे की नाही याबाबत राज्य सरकारनं स्थापन केलेल्या सत्यशोधन समिती, जी आता या प्रश्नाचं उत्तर आहे, अहवालाद्वारे त्यांनी काही मुद्दे मांडले आणि यानंतर पेटा या संस्थेच्या वतीने बैल हा धावू शकणारा प्राणी नाही, बैलाचे पोट मोठे आहे त्यामुळे तो धावू शकत नाही, असा पेटाचे वकील ऍडव्होकेट ग्रोवर यांनी युक्तिवाद केला होता. परंतु तो काही कोर्टात टिकू शकला नाही आणि कोर्टानं आता बैलगाडी शर्यतीला मान्यता दिली आहे. तर समिती कोणती आहे मित्रांनो या संबंधीची? सत्यशोधन समिती. लक्षात ठेवा, सत्यशोधन समिती. नेक्स्ट क्वेश्चन. अनअकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे, ज्याच्यामध्ये स्टार्ट 15 डिसेंबर पासून सुरू झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4 तुम्हाला एज्युकेटर स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI याचे सुद्धा एज्युकेटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ही बॅच 22 डिसेंबरला चालू होत आहे. सोबतच 29 डिसेंबर पासून चालू होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 5. एज्युकेटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लवकरच या बॅच जॉईन करा आणि MPSC मधली आपली एक जागा खात्रीशीर पक्की करा. प्रश्न क्रमांक 111. ए टॅक्स हे कोणत्या शस्त्र नाही, ओके, शस्त्र आहे. शस्त्र कोणत्या शस्त्राचे नाव आहे? तर ए टॅक्स हे तोफीचं नाव आहे, जी DRDOनं तयार केली आहे आणि आतापर्यंतची सगळ्यात शक्तिशाली तोफ याला मानलं जात आहे आणि पूर्णपणे भारतीय तोफ आहे. म्हणजे संपूर्ण जो निर्माण आहे हा भारतातच झाला आहे आणि भारतीय वैज्ञानिकांनीच त्याचा तयार केला आहे. म्हणजे संपूर्णतः भारतीय तोफ आहे. बोफोर्स आणि वज्र यापेक्षाही अधिक ताकदीची तोफ भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. भारतीय बनावटीची ही तोफ DRDOनं निर्मित केलेली आहे आणि ए टॅक्स या नावानं ही तोफ ओळखली जाईल, जी तब्बल 48 किलोमीटर अंतरावरील दुश्मनाचा वेध घेऊ शकते. हे एक वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचा दावा केला जातोय.
म्हणजे जागतिक दर्जाची तोप आता भारताच्या लष्करामध्ये सामील होणार आहे आणि ती संपूर्णतः भारतीय बनावटीची आहे आणि त्याचं नाव काय ATACMS. आणि या तोफेची प्रात्यक्षिक चाचणी सुरू आहे आणि ती यशस्वी होताच तोफ भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. सध्या पुण्यामध्ये एक एक्झिबिशन सुरू आहे. त्या एक्झिबिशनमध्ये भारतीय शस्त्रास्त्र तिथे ठेवण्यात आले आहे. त्याच्यामध्ये हे ATACMS जी तोफ आहे ती सुद्धा ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्कीच या प्रदर्शनाला भेट द्या आणि तुम्ही सुद्धा याचं दर्शन घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन मग 112 ATACMS ही तोफ कोणी तयार केली आहे? तुम्हाला आताच वरील स्पष्टीकरणामध्ये मी सांगितलं होतं. तर ATACMS ही जी तोफ आहे ती DRDO तयार केली आहे. बोफोर्स आणि वज्र यापेक्षा ताकदीची तोफ 48 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे आणि हे तयार केलाय DRDO. लक्षात ठेवा कोणा तयार केलाय? DRDO. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 113 इथेनॉलवरील GST दर 18% वरून किती टक्क्यांवर आणण्यात आलं आहे? तर ही सुद्धा आजच्या पेपरमध्ये असणारी फार महत्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आहे. फ्रंट पेजवर ही बातमी झळकली आहे. कारण की आता याच्यामुळे पेट्रोलचे दर सुद्धा कमी होऊ शकतात. कारण की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल आता यूज केलं जात आहे. तर उत्तर प्रदेशचे इलेक्शन येत आहे. त्यानिमित्तानं हे फार चांगले निर्णय आता तुम्हाला दिसतील जेणेकरून सामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे. तर हा जो GST दर आहे इथेनॉलवरील हा 18% आता डायरेक्ट 5% आणण्यात आलाय. तर इथेनॉलवरील GST किती झालाय? 5%. सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल EBP इथेनॉल बेस्ड पेट्रोल प्रोग्राम अंतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% कमी केलाय. दरम्यान EBP प्रोग्राम अंतर्गत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते आणि पेट्रोलियम खात्याचे रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. आणि सरकार हे जे इथेनॉलचं दर ठरवत असते. सरकारने 2014 पासून इथेनॉलचं दर जाहीर केलं आणि 2018 मध्ये पहिल्यांदा सरकारनं इथेनॉल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केलं होतं. आणि सार्वजनिक क्षेत्रातील 3 कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे प्रमाणही वाढलं आणि इथेनॉल पुरवठा दरवर्षी 2013-14 पर्यंत हा 38 कोटी लिटरवरून चालू इथेनॉल पुरवठा वर्ष 2020-21 मध्ये हा 350 कोटी लिटरपेक्षा जास्त झालाय. आणि ऊसापासून तयार केले जातं. हे इथेनॉल कशापासून तयार करतात? ऊसाच्या जी लगदा असतो त्याच्यापासून. C&B हेवी मोलॅसेस ऊसाचा रस, साखर सरबत यांसारख्या ऊस आधारित फीड स्टॉक पासून उत्पादित इथेनॉलची खरेदी किंमत सरकार ठरवते आणि यासह धान्य आधारित फीड स्टॉक पासून उत्पादित इथेनॉलची खरेदी किंमत सार्वजनिक क्षेत्रातील विपणन कंपन्यांद्वारे वार्षिक आधारावर निश्चित केली जाते. सरकारने देशातील साखर उत्पादन मर्यादित करण्यासाठी आणि इथेनॉलचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहे. ज्यात इथेनॉलच्या उत्पादनासाठी ऊसाचा रस, साखर आणि साखरेच्या पाकात बदल करण्याची आता परवानगी दिली आहे. आणि केंद्र शासनाने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय घेतलाय. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा उद्देश आहे? हा 20%. आणि तो निर्णय आता अडचणीतून जात असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देणार आहे. आणि आता याच्यावरचा GST दर सुद्धा 18% किती टक्क्यावर आणण्यात आलाय? हे 5% आणण्यात आलाय. तर मित्रांनो आपण इथं आजचा व्हिडिओ आपला संपूया. अपेक्षा करतो तुम्हाला सगळे क्वेश्चन आवडले असेल, तुमच्या फार एक्झामच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील. एका महिन्याचं तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि MPSC तयारीला लागा.